राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चिलं जात आहे. राज्यभरातच नव्हे तर देशभरात ह्या प्रकरणाची सध्या चर्चा आहे. या प्रकरणात संबंधित रुपाली चाकणकर आहे, ज्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागलाय, प्रदेश असेल किंवा महिला आयोगाचा. त्यांच्यात ज्या बहिणी आहेत प्रतिभा चाकणकर यांना नाशिकमध्ये SIT तपासासाठी खरं तर या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. या तपासामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जे काही गैरव्यवहार झालाय, आर्थिक गैरव्यवहार, यामध्ये माझ्या बनावट सह्या या ठिकाणी वापरण्यात असताना वक्तव्य केलंय. एक लक्षात घ्या, भोंदू बाबा खरात ज्यांनी महिलांवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केलेत, त्याच्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे या महाराष्ट्रात नाही देशात खळबळ माजलेली आहे. मुळामध्ये रुपाली निलेश चाकणकर त्याच्यात सह आरोपी आहेत हे मी पहिल्यापासून सर्वांना सांगत आहे. बरं, हे कोणतेही राजकीय आरोप नाहीत. त्यांचा या खराताच्या प्रकरणामध्ये असलेला सहभाग, त्या असलेल्या ट्रस्टी, त्यांच्याबरोबर प्रत्येक असलेले फोटो, त्यांनी या राजकारणातल्या इतर लोकांना सुद्धा तिथं नेलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या भोंदूबाबाच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये रुपाली निलेश चाकणकर सह आरोपी आहे हे मी पहिल्यापासून सांगते. त्यानंतर तुमच्याच म्हणजे तपासातनं SITच्या लक्षात आलं की समता पतसंस्था या पतसंस्थेत काय त्यांच्या भगिनीचं नाव आहे, प्रतिभा चाकणकर यांचं खातं जे आहे त्या खात्याला नॉमिनी अशोक खरात आहे आणि त्या खात्यावरनं अनेक कोटीची उलाढाल झालेली आहे. त्याच्यावरनं SITनी नाही, शिर्डी पोलीस स्टेशननी त्यांना समन्स दिलेलं आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, SIT महिला लैंगिक अत्याचार बलात्कार प्रकरण SIT हँडल करते. आर्थिक फसवणूक, त्याच्यानंतर अनेक लोकांना जे शेतकरी किंवा जे गरीब लोकांना फसवण्यात आलेले, देवाच्या नावावर घाबरून ज्या संस्थेच्या नावावर प्रॉपर्ट्या घेण्यात आलेल्या आहेत, ते प्रकरण शिर्डी पोलीस स्टेशन, अजून मला वाटतं आर्वी पोलीस स्टेशन, या 2-3 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या केसेस गुन्हे दाखल करण्यात आलेत. आता काल प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. चाकणकर फॅमिली मुळात वेडी आहे का ती या सगळ्या समाजाला वेडी समजते हा प्रश्न मनात येतो. का पोलीस जाणीवपूर्वक त्यांना वाचवतायत हाही प्रश्न समोर येतो. कारण का ज्यांच्या नावावर समता पतसंस्थेमध्ये अकाउंट आहे त्याचा नॉमिनी, नीट लक्षात घ्या, माझ्या खात्याचा नॉमिनी एकतर घरातली व्यक्ती असू शकते, ती नसून प्रतिभा चाकणकरचा नॉमिनी कोण आहे, अशोक खरात. तर अशोक खरातचे चाकणकर, रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, निलेश चाकणकर, अजून कोण त्यांच्या फॅमिलीतले, त्यांची मुलं बाळा आहेत, यांचा संबंध काय आहे याचे सगळे व्हिडिओज, याचे सगळे कार्यक्रमाचे फुटेज हे आपल्या समोर आलेत. ठीक आहे, फोटो व्हिडिओज आपण बाजूला ठेवू, परंतु दस्तऐवज, कागदपत्र, त्या कागदपत्रावरनं पोलिसांनी तातडीने, रुपाली चाकणकर तर आरोपी आहेच, परंतु प्रतिभा चाकणकरचे जे आर्थिक लागेबंदे लागले त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे. आम्ही फक्त बघतोय की पोलीस तपास कायद्याने करतायत का नाही. आम्हाला म्हणजे ज्या काही या खरात प्रकरणावर बोलतायत, अंजलीताई दामानिया बोलतायत, सुषमाताई बोलतायत, मी बोलते, आम्हाला समाजातील ही घाणकीड, ही विकृती संपवायची आहे. ज्या महिला आयोग एवढं सक्षम असं संविधानिक विभाग असताना त्याचं खेळणं करून ठेवणाऱ्या चाकणकरबाईंना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कृतीला तिथं चाप बसवायचा आहे. खरात सारख्या विकृतीला थांबवायचं आहे. परत कुठला भोंदूबाबा समोर येता कामा नये आणि आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मूर्खात काढता कामा नये, त्यांचं शोषण करता कामा नये. परंतु अत्यंत खेदाने सांगते की पोलीस जाणीवपूर्वक त्यांना एक वेगळं अभय देत आहेत, एक ट्रीटमेंट चांगली देत आहेत. ती कोणामुळं देत आहेत,
कोण सांगतंय तुम्हाला? तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तुम्हाला कायद्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांच्या ह्याच्यात जर गुन्हा झाला असता तर 4 वेळा बोलवलं असतं. आणि चाकणकर बाई अत्यंत धूर्त गुन्हेगार वृत्तीची बाई आहे. जे जे आवाज या प्रकरणात उठवतात त्यांच्याकडे आता तिची मजल पत्रकारांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याची, की राजकारणाचं आयुष्य, चांगलं काम करणाऱ्यांच्या राजकारणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची त्यांची मोडस आहे. तीच खराची होती. त्याच्यामुळे प्रतिभा चाकणकर अत्यंत, त्या काय सांगतायत, मी स्वतःहून जबाब द्यायला आले. खरंय का हो? त्यांना नोटीस दिली. बरं, तुम्ही तुमचा नॉमिनी, तुमच्या खात्याचा तुमचा नॉमिनी तुम्ही खरात कसं काय ठेवू शकता? म्हणजे तुम्हाला पूर्णतः माहिती होती. तुम्ही खरात बरोबर संगत मताने खातं काढलं. या अनेक पैशाच्या कोटीची उलाढाल केली. त्याचे त्या प्रतिभा चाकणकर सुद्धा लाभार्थी आहे. हे मी नाही आरोप करते, जे पुरावे आणि कागदपत्रे त्याच्यावरनं सांगते. आणि जर पोलिसांनी सखोल तपास केला नाही तर येणाऱ्या काळात हायकोर्टामध्ये पोलिसांविरुद्ध, सरकारविरुद्ध नाईलाज आहे माझा. कारण का जर तुम्ही योग्य कारवाई करत नसाल आणि कुणाला जर वाचवत असाल तर आम्हाला हायकोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागेल आणि आम्ही तो करू. त्यावेळी चाकणकर तर आरोपी होणारच आहेत, परंतु ज्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली, जे पोलीस दबावाला बळी पडले, त्यांनी सुद्धा घरी बसण्याची तयारी ठेवावी. कारण का हा विषय महाराष्ट्रातील माता भगिनीच्या सुरक्षतेचा आहे. तुम्हाला त्या खुर्चीवर तुम्ही जे पोलीस वर्दी घातली आहे त्याच्या कर्तव्याला जागा, कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. आणि चाकणकर म्हणजे मग ती रुपाली चाकणकर असो की प्रतिभा चाकणकर, तातडीने त्यांना अटक करणे गरजेचे आहे. त्यांच्या वकील म्हणून जी जयश्री पालवे बोलली आहे ती स्वतः बाल हक्क समितीवर सदस्य आहे. ती स्वतः त्यांच्यासोबत काम करते. जी काही वकिली करायची आहे ती तुम्ही कोर्टात येऊन करा. कोर्ट तुम्हाला नक्की संधी देईल. परंतु मीडियावर ट्रायल करून वकील आहे असं भासून, म्हणजे वकील आहे असं हे करून मिसप्लीड करणं, खोटी माहिती पुरवणं, की आम्ही तिथं पोलिसांना साया दिल्या आणि मग त्या साया मॅच झालं नाहीये, त्यात तपास अधिकारी नाही सांभाळणार आहे ती सही खरी आहे का खोटी आहे. तुम्हाला तपासाकामी बोलवलं आहे. जे काही तपासाचे पेपर्स घेतील तो आयओ म्हणजे तपास अधिकारी हा कोर्टामध्ये देईल. एवढं तर वकील असलेल्या मॅडमला कळलं पाहिजे. मी अत्यंत जबाबदारीने सांगते, हे टोळकय. खरात चाकणकर, जयश्री काळेसारख्या तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला या सगळ्यांनी ओनोशो जल पिऊन महाराष्ट्राची नासाडी केलेली आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे. खरं तर ताई, अंजली दमाने जे आहेत ते असं म्हणतात की ते IG पर्यंतचे लेवलचे जे काही व्यक्ती आहेत, लोक आहेत, ते त्यांनी अशोक खरात बरोबर ती चर्चा केली आहे, त्यांना भेटलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काही अजितदादांच्या बाबतीतले जे काही दुर्घटना घडली, या दुर्घटनेबाबतीत जे काही फोन कॉल्स किंवा जे झालेले होते त्याचा उद्या मी खुलासा करणार आहे असं अंजली दमाने म्हणतायत. काय नक्की या सर्व प्रकरणामध्ये फोन कॉलच्या दरम्यान असू शकतं असं तुम्हाला वाटतंय? अंजली दमाने या प्रकरणात जे काही बोलतायत त्या अत्यंत जबाबदारीने आणि त्यांच्या ज्या काही त्यांनी माहिती घेतलेली या प्रकरणात किंवा त्यांच्याकडं जी काही माहिती दिलेली आहे ती तपासून त्या बोलत आहेत. हे त्यांची जी माहिती आहे, अंजली दमाने यांना माहिती मिळते आणि पोलिसांना मिळत नाही, असं शक्य आहे का? आणि अंजली दमाने यांनी ती माहिती तुमच्या समोर आणल्यानंतर पोलिसांचं काम आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं, परंतु पोलीस ते करताना दिसत नाहीयेत. पोलीस चाकणकरांना वाचवण्याचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. खरात बाबा हा देवदेवळात अघोरी पूजा करणारा, खरात बाबाचे संबंध हे रुपाली चाकणकरांशी. रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा महिला प्रदेश अध्यक्ष आणि आमच्याच पक्षातनं त्या राज्य महिला आयोगावर गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे नेत्याला भुलवण्यासाठी, नेत्याची मती भ्रष्ट करण्यासाठी, माझा त्या अंधश्रद्धेवर मी विश्वास ठेवत नाही, परंतु त्या भोंदू बाबाकडनं
अघोरी पूजा निश्चित केल्या असणार आहेत. कारण का या चाकणकरांनी राजकारणातले अनेक आमदार खराताच्या सांगण्यावरनं म्हणा किंवा खरात आणि चाकणकर हे एकत्रच आहेत ते त्यांच्याकडे घेऊन गेलेल्या आहेत की बाबा तुम्हाला मंत्रीपद देतो, तुम्हाला हे देतो, तुम्ही ही पूजा करा. त्याच्यामुळे त्या लोकांचे तिथं फोटो आहेत आणि त्यामुळे चाकणकर आता बहुतेक या सगळ्यांना धमक्या देत आहे. तुम्ही जर मला वाचवलं नाहीत तर मी तुमचे फोटो व्हायरल करणार. कारण का चाकणकरांचे जे काही फोटो व्हिडिओ किंवा खरात बाबाचे जे काही महिला अत्याचाराचे व्हिडिओ आहेत, पुन्हा सांगते, पोलिसांनी जप्त करायच्या आधी त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे पोलिसांनी सरकारने काही लपवण्याची गरज नाहीये. तुम्ही लपवलं तरी ते हायकोर्टामध्ये सगळे दाखल करून त्याच्यावर कारवाई आम्ही करायला लावणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या जाण्याआधी जो काही त्यांच्या घराबाहेर उतारे पडले होते, निश्चित ते उतारे भोंदू बाबा आणि चाकणकर यांच्या ह्याच्यातनं असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास पोलिसांनी करावा. आता काही दीड शहाणे आहेत जे चाकणकरांनी ज्यांना ओनोशो जल पाजलेले आहेत ते म्हणतात पुरावा द्या, पुरावा द्या. पुरावा देण्याचं तपासायचं काम पोलिसांचं आहे आणि ते कोर्टात द्यायचं आहे. जे संशय, ज्या कडी, जे प्रसंग जेव्हा आपण एखाद्या गुन्ह्याचा तपास करतो त्या कड्या अत्यंत तंतोतंत चाकणकर खरात यांच्याशी जुळतात. चाकणकरांचे 176 काय कॉल्स आहेत, चाकणकरच्या बहिणीचे 236 आहेत. का बरं? एवढ्या वेळ तुम्ही त्या अशोक खरातची काय बोलत होतात? त्या अशोक खरातला चाकणकर पप्पा का म्हणत होत्यात? या सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे असं आहे का की आम्ही उठलोय आणि यांच्यासारखं खोटा बनाव अशोक खरात उभा केलाय, यांचे फोटो जोडलेत, यांना नसलेल्या ट्रस्टवर दाखवले? नाही. त्यामुळे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. परंतु सरकार आणि पोलीस याच्यामध्ये जे काही आमदार सामील आहेत किंवा ज्या आमदारांना भीती घातली आहे चाकणकरांनी की मी तुमचे फोटो व्हायरल करील किंवा हे करील किंवा त्यांनी काही पूजा केल्या असतील, ठीक आहे ना, त्या आमदारांनी नुसत्या पूजा केल्या असतील तर त्यांचा बदनामीचा विषय नाही. तुम्ही जर या महिला लैंगिक अत्याचारामध्ये तुमचा सहभाग असेल तर त्यांना अडचण आहे. नाही तर या प्रकरणामध्ये खरात, रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरच्या जे पेपर्स आले त्याच्यावरनं ते आरोपी आहेत. ट्रस्टीवरचे सगळे सदस्य आरोपी आहेत. ललित पोकळे आरोपी आहे. यांना हा कुठला पोलिसांनी नवीन नियम काढलाय? गुन्हा दाखल करा आणि तुम्ही तपास करा ना, ते देतील त्यांचे निर्दोषाचे पुरावे. पोलीस आधीच पुरावे मागतोय. पोलिसांना काय अधिकार आहे? पोलीस काय न्यायाधीश आहेत? पोलिसांना क्लीन चिट देण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांना नाहीये तर पोलिसांना कुठं नाही? त्याच्यामुळे पोलिसांनी तातडीने आता या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तो सीए आणि ट्रस्टीवरच्या लोकांवर FIR दाखल करून अटक करावी. अन्यथा या पोलिसांनी निष्काळजीपणा केला म्हणून यांच्यावर मेहरबान हायकोर्टामध्ये याचिका दाखल होणार आणि कर्तव्यात कसूर केली, तपास आरोपींना अभय दिलं म्हणून त्यांच्यावरही कारवाई होणार आणि ह्या ज्या आहेत आरोपी यांना सुद्धा अटक होणार. आम्ही फक्त बघतोय पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत. ताई, ललित पोफळे जो आहे जो सीए होता त्याच्या सुद्धा अनेक प्रॉपर्टी बाहेर येतात. आता सुद्धा त्याच्या भावाच्या नावावरती 2 फ्लॅट जे आहेत ते सध्या पोलिसांकडून जे आहे ते छापेमारीमध्ये ते जप्त करण्यात आलेत. अशा अनेक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या समोर येताना सध्या दिसत आहेत. ही जी काही बेनामी संपत्ती कमवलेली आहे, ही बेनामी संपत्ती खरात, चाकणकर म्हणजे जो भोंदू बाबा खरात आणि चाकणकर यांच्या माध्यमातनं मला वाटतं 2016 पासून सुरू झालेली आहे. आपण 2026 मध्ये आहोत. त्याच्यामुळे एक छान सुंदर बाई आपल्या सोबत घेऊन पूर्ण राजकारणी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाळ्यात अडकून त्यांना देवाच्या अघोरीच्या पूजा तुम्हाला काही मिळवून देतो हे आमिष दाखवून स्वतःच्या संस्थेसाठी पाणी घेऊन स्वतःच्या संस्थेसाठी किंवा स्वतःचं प्रस्थ वाढवण्यासाठी या सत्ताधाऱ्यातल्या लोकप्रतिनिधींचा वापर
चाकणकर आणि खरातकरनं करण्यात आलेल्या आहेत. त्यातनं ही बेनामी संपत्ती मिळवण्यात आलेली आहे. लोकांकडनं ट्रस्टच्या नावावर अनेक प्रॉपर्टी बक्षीस पत्रांनी घेण्यात आलेली आहे. गोरगरिबांना लुबाडण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ह्या ट्रस्टच्या खरात, चाकणकर, तो ललित पोपळे, अजून जे इतर ट्रस्टचे आहेत सगळ्यांची चौकशी, ईडीची चौकशी, इन्कम टॅक्सची चौकशी, ती केसेस वेगळ्या त्या होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या माता भगिनींना देवाच्या नावावर त्यांच्या शरीराचे लचके तोडले, त्यांना अक्षरशः या समाजातनं त्यांच्या स्वतःच्या नजरेतनं उतरवणाऱ्या या भोंदू खरात आणि चाकणकरांना पहिली अटक होणं गरजेचं आहे. न्याय देवता त्यांना काय शिक्षा द्यायची ती देईल, परंतु यांना अटक करून जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे असं म्हणतात की अशोक खरातचा इन्काउंटर केला जातो. अशा अनेक जण जे आहे ते शंका उपस्थित केल्या. तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं? नाही, एक लक्षात घ्या, प्रणिती शिंदे यांनी त्यांची शंका व्यक्त केलेली आहे. त्यांना असं वाटत असेल की सरकार याचा तपास करत नाहीये, याच्यामध्ये जे आरोपी आहेत म्हणजे चाकणकर यांना अटक करत नाहीये, ललित पोपळेला अटक करत नाहीये. मग त्यांना वाटत असेल की अजून कोणाची नावे येऊ नये किंवा त्यांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू शकतात, ही त्यांनी दाखवलेली चिंता आहे. मग त्याचं सरकारने दाखवावं ना. माझं पहिल्याच सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना, अहो प्रकरण समोर आले, त्याचे कायदेशीर कागदपत्र मिळाले आहेत, यांना अटक करून जेलला जाऊ द्या ना आणि मग बाकीच्या गोष्टी करा ना. जर तुम्ही आरोपींना जेललाच टाकलं नाही तर आमच्या सरकारवर कोण विश्वास ठेवील? इतरांच्या प्रकरणामध्ये असं काही झाल्यावर, गुन्हा दाखल झाल्यावर तातडीने तुम्ही अटक करता, अटक करा, ठीक आहे. त्या संविधानिक पदावर होत्या, सरकारचा बदनामी होत होती, राजीनामा घेतला, पक्षाची बदनामी होत होती, त्यांचं ते कृत्य स्वतःचं इंडिव्हिज्युअल होतं, पक्षाशी त्याचा काही संबंध नव्हता, पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला. आता कायद्याने त्यांना जेलमध्ये पाठवा, सगळी प्रकरणं बाहेर येतील. कारण का या बिंडोग बाईला ही इतकी गुन्हेगार प्रवृत्तीची आहे की जे जे समाजात आवाज उठवतील किंवा त्यांची प्रकरणं बाहेर काढून सक्षमपणे बोलतील त्या पत्रकारांना सुद्धा मॅनेज करून गुन्हे दाखल करण्याची तिची हिंमत झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे षडयंत्र रचण्याची हिंमत झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त राजकारणीच जातीचा वापर करतात हे आता पत्रकारांनी बोलणं सोडून दिलं पाहिजे. काही पत्रकार आहेत काही की त्यांनी अशा घाण प्रकरणात फक्त जातीचे म्हणून मदत करण्याचा जो प्रयत्न केला तो हाणून पडलेला आहे. परंतु अशा प्रवृत्ती समाजात राहता कामा नये. अशा प्रवृत्ती समोर आल्यावर एक सक्षम नागरिक म्हणून सर्वांनी ठेचून काढल्या पाहिजे, कोणत्याही जाती जमातीचा असू द्या. आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता शिकवली आहे, संविधान शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे कुणी याच्यामध्ये येऊ द्या, त्याच्यावर कठोर कारवाई महायुतीच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. ताई, सध्या आपण बघतोय की नाशिकमधलं जे IT कंपनीमध्ये अनेक तरुणींचं लैंगिक शोषण झालं, तो लव जिहाद होता. त्याचबरोबर त्याचा अमरावती सुद्धा एक प्रकार समोर होता. या ठिकाणी सुद्धा अनेक तरुणींचं लैंगिक शोषण करण्यात आलं, त्याचे व्हिडिओ काढण्यात आले त्या व्यक्तीकडून संबंधित. आणि जर ते कुठे बाहेर सांगितलं तर मी हे व्हिडिओ व्हायरल करेल अशी सुद्धा धमकी देण्यात आली. आपण बघतो की सातत्यानं लव जिहाद सारखे प्रकार जे आहेत त्याचा समोर येताना दिसत आहेत आपल्याला. एक लक्षात घ्या, लव जिहाद हा नंतरचा पार्ट आला. त्या महिलेनी जर सांगितलं की हो ती हिंदू आहे आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात टाकून जर तिला धर्मांतर करायला लावलं तर हो, हा खूप मोठा गुन्हा आहे. त्याच्यावरनं त्या जे तुम्ही आत्ता कुठं नाशिकमध्ये हा IT क्षेत्रात झालाय, त्यांना सगळ्यांना अटक केली आहे, त्यांचे व्हिडिओ जप्त केलेले आहेत, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या, त्यांचे आर्थिक खाते. म्हणजे खरी जी कारवाई आहे बघा, 2 प्रकार घडतात. ITतला लैंगिक अत्याचार की जो लव जिहादचा आहे, आणि नाशिकच्या भोंदूबाबाचा महिला लैंगिक अत्याचार हा भोंदूबाबाच्या ह्याच्यावर आहे तर महिलांचा लैंगिक अत्याचारच आहे. फक्त इकडं लव जिहाद आहे आणि इकडं हा देवाच्या ह्याच्यावर यांनी फसवलेलं अत्याचार केलेला आहे.
जसा ITच्या याच्यामध्ये त्यांच्या मुसक्या आवळल्या, त्यांना जेलमध्ये टाकलं, अनेक लोकांची चौकशी काढलेली आहे, त्याप्रमाणे याचाही तपास व्हावा आणि ही जी महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याची प्रवृत्ती आहे ती कायद्याने ठेचून काढणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय माता भगिनी सुरक्षित राहणार नाही. पण भोंदूबाबाच्या मध्ये महिला आयोगाचा सहभाग असल्यामुळे आमच्या राजकारण्यांची, आमच्या सरकारची अत्यंत जी काही नाचक्की झाली होती, त्यांचा राजीनामा घेऊन त्यांनी केलेल्या कृत्याला त्यांना अटक करणं आणि करा हे आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अत्याचाराची प्रवृत्ती ती कुठली असो, लव जिहाद असो, जातीत असो, इंटरकास्ट असो किंवा देवाच्या नावावर असो किंवा अजून नातलग म्हणून कोटीची फसवणूक असो, ती कायद्याने ठेचणं आणि त्यांना शिक्षा होणं हे गरजेचं आहे आणि ते काम पोलीस आणि गृह खात्याचं आहे. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा जो काही संबंध आलाय त्या संबंधाबद्दल रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करावा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.